मॅनेज करतोय कोण, टाळ्या मोठ्या कोणी वाजताय. खूपच विनोद कमी पडलेत माझ्या नाटकात म्हणून मुळे काका इथे उभे आहेत असं मला वाटतं. पण आज 24 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय आणि याचं पूर्ण श्रेय एक लेखक दिग्दर्शक म्हणून मी रसिक प्रेक्षकांनाच देतो. आणि त्याच्यानंतर कोणाचं श्रेय असेल तर ते फक्त आणि फक्त परत 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 भरत साहेब. थोडं आपण नॉस्टॅल्जिक होतो ना. 24 वर्षापूर्वी मी जेव्हा आत्ता पण शिवाजी मंदिरच्या रंगभूषा जिथे होती त्या आरशात बघितलं, ते जेव्हा मी 24 वर्षापूर्वी आलो होते तेव्हा काळे केस होते. आज 24 वर्षांनी आल्यानंतर असं जाणवलं की अरे आपण म्हातारे झालो, पण हा माणूस काय म्हातारा होत नाही. म्हणजे आजही मी या विंगेत उभं राहून त्याचं जेव्हा काम बघत होतो तेव्हा मलाच कितीतरी वेळा तो स्वतः थक्क करतो आणि मला त्याचं खूप कौतुक अशासाठी वाटतं कारण एक लेखक दिग्दर्शक म्हणून महेश दादाला ते जाणवत असेल, त्याला बरोबर कळेल मी काय म्हणतोय ते. एक लेखक दिग्दर्शक म्हणून आम्ही एका नटावर आम्ही शर्ट शिवलेला असतो त्याच्या मापाचा. या जवळजवळ आता 5,000च्या जवळपास प्रयोग आलेत. या 5,000 प्रयोगामध्ये भरत जाधव सारख्या नटाने त्या शर्टवर कधीही अत्याचार केला नाही. माझ्या मापाचा जो शर्ट होता तो अजूनही त्याच पद्धतीचा शर्ट घालून तसाच प्रयोग करतोय. आजही 2 तास 20 मिनिटाचं नाटक आहे तर ते फक्त 2 तास 20 मिनिटाचंच होत आहे. याचं खूपच कौतुक मला असं वाटतं की ते भरतचं आहे. आणि त्याच्या बरोबरीने, कारण भरत हा फेस आहे या नाटकाचा, पण बरोबरीने त्याच्याबरोबर काम करणारे सगळे सहकलाकार आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे जे आमचे बॅकस्टेज वर्कर. कारण राजसाहेबांनी जेव्हा नाटक बघितलं त्यांनी समोरून बसून बघितलं आणि एकदा त्यांनी मागून बघितलं नाटक. खरं तर जेवढं समोरून खूप ग्रेट वाटतं नाटक ना, त्याच्याही पेक्षा अल्टिमेटली अनबिलिव्हेबल मागून नाटक हे वाटतं. कारण मला कळतच नाही भरत इथून तिथून जातो कसा, असं त्यांचं म्हणणं होतं. आज भरतच्या DNA मध्ये सही रे सही आहे. मी त्याला नेहमी म्हणतो की तुला ना घरच्या फॅन आणि लाईटची बटणं सापडणार नाहीत, पण इकडच्या पायऱ्या डोळे झाकून जरी त्याला आत पाठवलं ना तरी तो परफेक्ट प्रयोग करेल. त्यामुळे आज हे सगळं यश हे फक्त तुमचं आणि भरतचं आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. आणि थँक्यू मुळे काका थोडीशी संधी मला दिलीत त्याबद्दल.